आणि महाराष्ट्राने ठरवलेलं आहे. आम्ही जेव्हा 2 वर्षापूर्वी 2.25 वर्षापूर्वी सत्तेत आलो त्यावेळेस पुन्हा आम्ही जे प्रकल्पांना स्टे दिला होता, स्पीड ब्रेकर टाकले होते ते सगळे काढले आणि सुपरफास्ट काम सुरू केलं आणि या राज्याला इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून पुन्हा ओळख निर्माण करून दिली. परकीय गुंतवणुकीत आज महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. उद्योगांसाठी आज महाराष्ट्र फेवरेट डेस्टिनेशन झालंय. लाखो रोजगारांना संधी मिळतेय. मुंबईचा कोस्टल रोड तर गेम चेंजर आहे. आणि आणखी एक योजना एक योजनेने गेम चेंज केला आहे आणि महाविकास आघाडीचाही गेम चेंज केला आहे. कुठली योजना आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपली योजना सुपरहिट झाली आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडी महाबिघाडी कोमात गेले, कोमामध्ये. आणि म्हणून आम्ही म्हणतो काम केलं भारी, आता पुढची तयारी. आणि म्हणून कालपर्यंत आमच्या बहिणींचा अपमान करणारे लोक भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का, अशा प्रकारचं विरोध करणाऱ्या लाडक्या बहीण योजनेला, खोडा घालणाऱ्या योजनेला, हे खोडा घालणारे सावत्र भाऊ यांना या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता आमच्या योजनेला विरोध करत होत्या, तेच योजना आमची चोरायला लागले. वचननाम्यामध्ये त्यांनी महालक्ष्मी योजना टाकली. पंचसूत्री, खरं म्हणजे मी म्हणेन त्यांची ती थापासूत्री आहे. थापा मारणारे, आपला वचननामा चोरणारे, नक्कल करणारे, कॉपी पेस्ट करणारे. कॉपी करणारे कधी पास होतात? डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि ओरिजिनल ते ओरिजिनल. आणि म्हणून यामध्ये महाबिघाडीने या 10 वर्ष आपल्या राज्याला 10 वर्ष मागे ठेवलं. पण आज चित्र बदललंय. महाराष्ट्रात गती, प्रगती आणि समृद्धी सुखाने नांदती आहे. त्यामागे एक महाशक्ती आहे. या महाशक्तीचं नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेकडे चाललाय. त्यांच्याच आशीर्वादाने महाराष्ट्र देशात नंबर 1 होतोय. येत्या काही वर्षात मुंबईचा जीडीपी दुप्पट होतोय. मुंबईचे रखडलेले SRA वगैरे प्रकल्पाच्या बद्दल देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. कारण मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा आम्ही मुंबईत आणणार, पुन्हा आम्ही मुंबईत आणणार. यासाठी सर्व ज्या आमच्या सरकारी संस्था आहेत त्यांना एकत्र घेऊन हे सर्व प्रकल्प आम्ही पुढे आणणार. सर्व प्रकल्प आम्ही त्याचा पुनर्विकास करणार आणि मुंबईला, मुंबईकर जे बाहेर गेले त्यांना पुन्हा मुंबईमध्ये हक्काचं घर देणार. हा